नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिकवण तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मंडळी, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि अशातच ठाण्यामध्ये देखील हे निवडणुकीचं वातावरण तापल्याचं पाहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाण्याच्या दौऱ्यावरती आले होते. त्यांनी विविध शाखांची भेट घेतली, उमेदवारांसोबत चर्चा केली, त्यांना काही कानमंत्र दिली आणि त्यानंतर सर्वच उमेदवारांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळालं. ज्या वेळेला राज ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावरती आले होते त्यावेळेला आपण ठाण्यामधील मनसेचे उमेदवार सचिन पुरेल यांच्यासोबत देखील संवाद साधला होता आणि त्यांच्या संवादातून काही मुद्दे हे प्रखरपणे समोर आले होते. मात्र तो वेळ फार कमी होता. त्या मुद्द्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, त्यांचे विचार, त्यांचं व्हिजन जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्यासोबत अधिक काय चर्चा करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपण स्वागत करूया सचिन कुरेल सरांचं. सर, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. निवडणुकीला तुम्ही सामोरे जाताय. अवघे काही दिवस, काही तास निवडणुकीला बाकी आहेत, मतदानाला बाकी आहेत. एकूणच या संपूर्ण निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहताय? मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, पक्षाच्या अस्तित्वाची लढाई की परिवर्तनाची लढाई, कशा पद्धतीने तुम्ही एकूणच या निवडणुकीकडे बघताय? बघा, आता तुम्ही जे मला मराठी अस्मिताचं, परिवर्तनाचं, हे सगळ्या ज्या गोष्टी हे तर झालंच, पण माझ्या या प्रभागामध्ये हे आमच्या मूळ गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे. त्याचं कारण असं आहे का एवढ्या वर्ष जे सत्तेवर बसलेत त्यांची घराणेशाही चालू आहे आणि त्या घराणेशाही विरोधात हे आमचा पूर्ण प्रभाग, हे जे गावठणचा जो भाग आहे, मूळ गाव आहे, हे सर्व एकत्र आले. म्हणून हे आता सर्व आमच्या अस्तित्वाचा प्रश्न झालेला आहे. तुम्ही घराणेशाहीवरती पहिल्या दिवसापासून, जेव्हापासून आम्ही बातमी करतोय, परवा पण आपण संवाद साधला तेव्हा पण तुम्ही घराणेशाहीचा उल्लेख केला, आरोप केला. नेमकी घराणेशाही म्हणजे काय आणि कोण ही घराणेशाही करत? बघा, हे विरोधक जे आहेत, जे नेहमी सारखं म्हणतात आमचं विकासाचा पर्वाचं उदाहरण देतात, मी त्यांच्या बद्दलच बोलत आहे. विषय असा आहे का ही जी पॅनल सिस्टम चालू झालेली आहे, पूर्वी एक नगरसेवक असायचा, आता 4 नगरसेवक व्हायला लागले. म्हणजे हा प्रभागाचा एक पॅनल जो तयार होतो तो कशा करता केला गेला का एखादा नगरसेवक निवडून दिला, तो काम करत नसेल तर बाकीचे 3 करतील, बरोबर. पण जर का एकाच घरामध्ये 4 नगरसेवक असतील आणि त्यांनी काम नाही केलं तर मग ही जनता न्याय मागायला जाणार कोणा? हा विषय झालेला आहे. आणि काय लोकांमध्ये असं हे झालेलं आहे, लोक म्हणत आहेत, जनता म्हणत आहे, त्यांना आता बदल हवाय. तेच चेहरे, विकास फक्त बॅनरवर दिसतो, प्रत्यक्ष कुठं दिसलेला नाही. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. आता ह्या काही दिवसापासून आम्ही प्रभागामध्ये वॉर्ड, गल्लोगल्ली असं फिरत आहोत प्रचारासाठी. आमची जी टीम आहे, आमच्या कार्यकर्त्यांची जी टीम आहे, आम्ही एकत्र फिरत आहोत. या प्रभाग फेरीमध्ये, म्हणजे ह्या प्रचार फेरीमध्ये आम्ही विकास शोधत होतो. तो विकास कुठंच सापडला नाही हो. एक नगरसेवकाचं जे काम असतं त्याच्या मूळ प्रश्नांवरती द्यायचा असतो, म्हणजे जनतेचे मूळ प्रश्न असतात त्याच्यावर आपल्याला काम करायचं असतं. त्याचा अर्थ म्हणजे तुम्हाला उदाहरण देण्याकरता रस्ते, पायवाट झाले, गटार झाले, ड्रेनेज सिस्टम झाली, पाणी झालं आणि पोल झाले, जे लाईटीचे पोल असतात गल्लोगल्लीमध्ये, आणि अशा अनेक छोटे छोटे गोष्टी असतात. ह्या सगळ्या गोष्टीवरती त्या नगरसेवकांना काम करायचं असतं. म्हणून या इलेक्शन मध्ये नगरसेवक म्हणून निवडून देतात, ते नगरातली सेवा करते, असं त्याचा अर्थ एक निघतो. पण तो विकास कुठंच आम्हाला दिसलेला नाहीये. म्हणजे आम्ही तुम्हाला एक सांगतो, आम्ही प्रचारामध्ये जेव्हा फिरत होतो त्यावेळी आमचे कितीतरी महिला कार्यकर्ते प्रचार करताना अशा गल्लीमध्ये पडले. म्हणजे असे 5-6 उदाहरण आहेत. म्हणजे जे विकासाचं पर्वाचं उदाहरण आम्हाला देतात का आमच्या वॉर्डामध्ये त्यांच्या राहत्या घराच्या समोरच रस्ते बनलेले नाहीत. तर या सगळ्या गोष्टीला घेऊन आम्ही लोकांच्या समोर गेलेलो आहोत आणि लोक भरभरून आम्हाला आशीर्वाद पण देत आहेत आणि त्यांना हा बदल हवा. तुम्ही विकासावरती बोलताय,
तुमच्या दृष्टीने विकास काय आहे आणि तुमचं विकासाच्या दृष्टीचं विजन काय आहे? विकास हा वैयक्तिक नसावा. विकास म्हणजे आपल्या प्रभागाचा, आपल्या जनतेचा, तरुण पिढींचा, ह्यांचा विकास, ह्यांचा विकास झाला पाहिजे. याला विकास म्हणतात. एखादा बिल्डर आपल्या प्रभागामध्ये येतो, आजूबाजूची जागा जमिनी विकत घेतो, त्याला डेव्हलप करतो आणि ते विकास म्हणत असेल तर तसं काही नाही. विकास आपण केव्हा करतो? एखादा तरुण, आता तुम्हाला एक उदाहरण देतो. 2 महिने अगोदर मी जवळपास 500 तरुणांना, बेरोजगार तरुणांना मी जॉब दिला. एक उदाहरण झालं. त्याला विकास म्हणतो. ती जबाबदारी झाली. तसं काय गोष्टी दिसल्यात का? जर माझ्या प्रभागातच फक्त मी 150 युवकांना नोकऱ्या दिल्या, मी देऊ शकतो. मग तुम्ही एवढे वर्ष सत्तेवर बसून किती लोकांना नोकऱ्या दिल्या? नाही दिलं ना. मग तुम्ही कसलं विकासाचं म्हणताय? जर विकास तुम्ही केलाय आणि वॉर्डातले एवढे सोसायटी आहेत, त्यांना पाणी टँकरनी मागवावं लागत असेल, लाखो आणि करोडो रुपये खर्च करावा लागत असेल, त्याला विकास म्हणा. तुम्ही टँकरचा मुद्दा आता घेतला. जिथे म्हणजे टँकर लॉबी, टँकर माफिया हा शब्द वारंवार समोर येतोय. आम्ही पण ज्यावेळेला सर्व्हे करत होतो, ग्राउंड रिपोर्टिंग करत होतो, त्यावेळेला इथे टँकर माफिया हा शब्द आम्हाला सर्रास येत होता. कारण मोठमोठे सोसायटी आहेत आणि त्या सोसायट्यांमध्ये साधारण महिन्याचा खर्च हा टँकरचा लाखोंचा जातो. मग या सोसायट्यांमध्ये बिल्डर जेव्हा ती बिल्डिंग बांधतो, त्यावेळेला त्यांना पाण्याची सोय होत नाही. बघा, हे काम तिकडचं नगरसेवकाचंच असतं. एखाद्या तुमच्या वॉर्डामध्ये एखादा काहीतरी डेव्हलपमेंट होत असतो. लोक येतात, तिथं राहायला येतात, ते टॅक्स भरतं. ते टॅक्स कोणाला भरतं? टीएमसी ला भरतं. मग पाणी देण्याचं काम, ते पाणी पुरवठा करण्याचं काम टीएमसीचं आहे. आणि जर आपण त्या टीएमसी मध्ये आपल्याला लोकांनी पाठवलेलं आहे निवडून, तर मग ते आपलं काम आहे ना त्यांच्यासाठी ते न्याय मिळवून देणं. मग ते कशाला होत नाहीये? त्याचं कारण आहे. जर त्यांनी ते गोष्टी केली तर मग ही जी टँकरचं सर्व जो बिझनेस चालू आहे, ते सर्व गोत्यात येणार ना. मग तो बिझनेस कसा होणार? आम्ही एक सोसायटीचं उदाहरण देतो. मी कमीत कमी त्यांचं खर्च किती होतं फक्त एवढं विचारलं, एक छोट्या सोसायटी. ते म्हणाले की आम्हाला वर्षाला जवळपास 50 लाख रुपये. अशा कितीतरी सोसायटी आहेत हो. कितीतरी सोसायटी आहेत. म्हणजे हा किती मोठा टर्नओव्हर आहे, किती मोठा रॅकेट आहे. हे करोडोच्या उलाढाल्या आहेत. म्हणून हे काम करायला बघत नाही. हा झाला पाण्याचा विषय. तुम्हाला मी सांगतो का ह्या परिसरामध्ये म्हणजे जसं तुम्ही सोसायटी वर्ग बघा, ढोकाली म्हणा, तिथं हायलँड सोसायटी, असे बऱ्याचशा सोसायटी आहेत. एव्हरेस्ट म्हणा, रुनवाल म्हणा, असे बरेचसे असंख्य सोसायटी आहेत, मोठे मोठे सोसायटी. त्या लोकांना जाऊन तुम्ही भेटा. त्या लोकांना जाऊन भेटा. हे पाण्याचं तर आहेच, पण तुम्हाला सांगा रोजच्या छोट्या छोट्या गोष्टीवरती पण काही लोकांची मोनोपोली चालू आहे. म्हणजे जसं उदाहरण, एखाद्या घरातला पाणीचा नल बदलायचा असेल तरी यांना यांच्या गुंडांना तिथं द्यायचं असतं. हे सगळे बांधलेले आहेत. असे इस्त्रीवाला, पाणीवाला, पेंटर, सगळे गाडी वॉशिंग साठी म्हणजे यांचीच लोक जबरदस्ती. म्हणजे ही अशी मोनोपोल्स आहे. आणि या सगळ्या गोष्टीला लोकांना आता त्याचा कंटाळा आलेला आहे. म्हणजे अक्षरशः लोक कंटाळलेले. कळलं का? त्याच्यामुळे विकास काय असतो हे अजून आम्हाला समजलंच नाही. का हे काय विकास आहे हे अजून समजलेलं नाही. विकास ते फक्त त्यांचाच दिसलेला आहे. असाच फक्त एवढंच नाही का 10 पिढ्या बसून एवढा विकास झालेला आहे त्यांचा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या प्रभागामध्ये नाल्याचा प्रश्न हा खूपच ज्वलंत प्रश्न आहे. कारण आपण म्हणू शकतो की ह्या माझीवड्याला नाल्याचं ग्रहण लागलंय. कारण आता आम्ही त्यांना बघितलं, संपूर्ण नाल्यांमध्ये कचरा आहे, संपूर्ण नाले दुर्गंधित झालेले आहेत आणि पावसाळ्यात ह्या गोष्टीचा त्रास होतो. म्हणजे अलीकडच्या पावसाळ्यामध्ये ह्या नाल्याचं पाणी आजूबाजूच्या वस्तीमध्ये शिरलं होतं, सोसायट्यांमध्ये शिरलं होतं आणि तुम्ही देखील त्याबद्दल आंदोलन केलं होतं. नालेसफाई होत नाही किंवा नालेसफाई करावी असं येथील जे जनसेवक आहेत, नगरसेवक आहेत किंवा प्रशासक आहेत, महानगरपालिका आहे, यांना वाटत नाही. बघा, आता हा नाल्याचा जो विषय आहे ना, का हे आत्ताचा विषय नाही. हे गेल्या 10-12 वर्षापासून खूप जास्त मोठ्या प्रमाणात चालू आहे. जेव्हापासून इकडचा परिसर डेव्हलप झालेला आहे, पहिली गोष्ट समजून घ्या,
जी नाल्याचे जे ते लोकांनी बांधलेलं आहे, काय गोष्टी अशा बांधल्या ज्या चुकीच्या पद्धतीने बांधले गेले. आणि ह्या करता मी तुम्हाला सांगू का, हे नेहमी पाणी जो इथं भरायचा नाल्याचं पाणी जो खूप जास्त पाऊस पडतो, फोर्सनी येतो. हां, तिथे एक ब्रिज बांधलेला आहे. त्या ब्रिज मध्ये तो ब्रिज असा चुकीच्या पद्धतीने बांधलेला आहे, का तो पाणी फोर्सनी आला का तो रिव्हर्स जातो आणि तो लोकांच्या परिसरामध्ये बी. पण विषय काय आहे, का ह्या सगळ्या गोष्टी का घडल्यात आणि तेव्हा तुम्ही लोक काय करत होते? तुम्ही वर्षानुवर्ष या गोष्टीवर या सत्तेवर बसलेले आहेत का? तुम्हाला कधी वाटलं नाही का बाबा हा पाणी कशाला भरतो, त्याची पाहणी करावी? आता तुम्हाला सांगू, 2021ला जेव्हा पूर्ण परिसर पाण्याने भरला होता, तर मी बोललो हे तिथं गेल्याशिवाय कळणार नाही काय. तर मी एवढ्या एवढ्या नाल्यामध्ये उतरलो होतो, पाण्यामध्ये उतरलो आणि पाहणी केली. मी त्या पाण्यामध्ये त्या घाण पाणीमध्ये पण मी जाऊन उतरून आंदोलन केलं, लोकांना जागरूक केलं, प्रशासनाला जागे केले. त्याच्यानंतर त्याच्यानंतर सगळे अधिकारी काय लोकप्रतिनिधी हे तिथं फेऱ्या मारायला लागले. तेव्हा त्यांना लक्षात आलं का नक्की प्रॉब्लेम काय. हे मी उघडकीस आणलं. फक्त हा ब्रिज नाही, त्याच्या पुढं जो पाणी बाहेर पडतो तिथं एक बोलतो ना ते एक नॅरो बॉटम काय असतो, असं आपण बोलतो ना, म्हणजे हातीसारखं तोंड आणि हातीसारखं तोंड म्हणजे छोटं तोंड आणि पोट मोठं, असं म्हणजे तो नाला असा मोठा आहे आणि त्याचा बाहेर पाणी पडण्याचा तो छोटा आहे. त्याच्यामुळे पाणी अडलं म्हणजे प्लॅनिंग नाहीये, कुठलीच प्रकारची प्लॅनिंग नाही. हे झाला तो नालाचा भाग झाला. पण निदान तुम्हाला माहिती तर असायला पाहिजे ना, का आपल्या लोकांना त्रास होतोय तो कशामुळे होतोय. आता दरवर्षी बघितलं ना तुम्ही, का हे पाहणी तर करतात, पण रिझल्ट काय त्याचा? 2021ला मी जेव्हा आंदोलन केलं, त्याच्यानंतर हे दरवर्षीप्रमाणे पाऊस आला का ते पाहणी करतात अधिकाऱ्यांना घेऊन. अरे पाहणी हा सोल्युशन नाही. पाहणी पाहणी करून काय, फक्त पाहणी करून काय होत नाही. पाहणी केल्यानंतर त्याच्यावरती काय सोल्युशन देता येते, ह्याच्यावरती काम करायला पाहिजे. आणि राहिला कचरा, तर कचरा जो जमतो त्याच्यामध्ये ही सफाई जी होते ना, तर माझा ऑब्झर्वेशन असा निघाला का ही जी सफाई जे पावसाच्या आधी जी करतात ना एका वेळी करतात ना, त्याच्यात पुरेसं नाहीये. ही मला वाटतं वर्षातनं 3 ते 4 वेळेला, 3-3, 4-4 महिन्याला ती सफाई झाली पाहिजे. जेणेकरून काय, तो साठा जो होतो ना त्याचं प्रमाण कमी होईल. अजून कोणते प्रश्न आहेत जे तुम्हाला प्रकर्षाने नागरिकांच्या समोर घेऊन जायचे आणि निवडणुकीच्या तोंडात तुम्ही ते प्रश्न डोळ्यासमोर ठेवून काम करताय? बघा, मी माझं विजन दिलेलं आहे. त्याच्यातनं काय गोष्टी बघा, मी अं, खूप वर्षापासून आहे ना ग्राउंड लेवलला काम करतो, म्हणजे लोकांना उतरून काम करतो. आणि काय गोष्टी मला गेले 5-6 वर्षापर्यंत वर्षापासून म्हणजे कळलं, म्हणजे जेव्हा मी लोकांमध्ये काम करतो का काय गरज आहे, काय गरज आहे. तर पहिला प्रथम माझ्या लक्षात काय आलं, जेव्हा कोविड आला होता ना, कोविडचा काळ चालू होता ना, तर तेव्हा एक गोष्ट ना, आरोग्याच्या संदर्भात म्हणजे आरोग्य केंद्र हे सुधारले पाहिजे. ती गरज तेव्हा दिसली. त्या आरोग्य केंद्राच्या बाहेर एक अँब्युलन्स असावी, त्याची खूप अत्यंत गरज होती. मी तुम्हाला सांगू का, कोविडच्या काळामध्ये मी जे लोकांची कामं करत होतो ना, हे कोण नव्हतं, हे लोकप्रतिनिधी कोण नव्हते, हे जे बोलतात ना विकासाचा पर्व, हे कोण नाही दिसले तेव्हा. जेव्हा खरंच लोकांना गरज कोण नाही दिसलं इथं, तेव्हा जेव्हा आम्ही लोकांसाठी पळत होतो, म्हणजे त्यावेळी कोविडच्या काळामध्ये तुम्हाला तर माहितीच असेल का, लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड पण भेटत नव्हते, इंजेक्शन भेटत नव्हते, रेमडेसिवीर इंजेक्शन भेटत नव्हते. अरे ते सगळं सोडा, अँब्युलन्स सुद्धा भेटत नव्हते. आणि जे अँब्युलन्स भेटत होते, एक एक 2-2 किलोमीटर वरती पण जायचं असा, तर 10-10, 15-15 हजार हे त्यांना मोजावं लागत होतं. एखाद्या गरीब माणसाची काय अवस्था झाली असेल तुम्ही विचार करा. तेव्हा माझ्या लक्षात आलं का ते एक आरोग्य केंद्र, प्रत्येक वॉर्डामध्ये ते आरोग्य केंद्र असावं. आणि त्या आरोग्य केंद्राच्या बाहेर एक अँब्युलन्स असावी, जी 24/7 ती उपलब्ध असावी लोकांसाठी, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. ही गोष्ट लक्षात आली. म्हणून माझे प्रमुख काम ते असणार आहे. मग आलं पोस्ट ऑफिसमध्ये. पोस्ट ऑफिसची गरज आहे, जिथं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करतात. आता इथं बघा, गेल्या 20 वर्षापासून आमच्या विभागामध्ये एक पोस्टासाठी एक जागा राखीव आहे. ती पडीक झालेली आहे 20 वर्षापासून. मग त्याच्यावरती आजपर्यंत काहीच काम झालेलं नाही. त्या ते ते सुरू होणं गरजेचं आहे. तिथे बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. जसं आधार कार्डचं म्हणा, पॅन कार्डचं म्हणा, पोस्टाच्या काय सुविधा असतील आणि अशा बऱ्याचशा गोष्टी तिथे आपल्याला देता येतील. या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. एक चांगलं उद्योग.
एक लहान मुलांसाठी चांगलं उद्यान पाहिजे, एक चांगलं मार्केट असावं, एक चांगलं गार्डन असावं, ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगलं हे बघा, हे रस्त्यावरती कट्टे बिट्टे हे ठीक आहे, हे तुम्ही तुम्ही मोस्टली तुम्ही हे कट्टे बघितलेत ना, हे फुटपाथवर घेतले, मुळात हे फुटपाथवर नसावं. एक त्यांच्यासाठी कुठेतरी सेपरेट एक जागा अलर्ट झाली पाहिजे, जिथं पूर्ण ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं रोज भेटणं, बसणं आणि बाकीचे काय त्यांचे कार्यक्रम असतील, काय असेल, त्यांना ती जागा असावी. हे सगळं माझा विषय आहे. आणि लहान मुलांसाठी, महिलांसाठी काहीतरी आपलं घर बसल्या उद्योग असं करायचं आहे. म्हणजे आता माझे स्वतःचे 17 ते 18 बचत गट मी चालू केले. पण त्यांच्यामध्ये ना, त्यांच्याकडे ना ते सुविधा शासनाचे व आपल्या सरकारच्या ना योजना पोहोचत नाहीये. जर योजना येतात, मग ते पोहोचत का नाही? मग ते पोहोचवण्याचं काम नगरसेवकाचं असतं. ते नगरसेवकांनी ते काम ते सुद्धा केलेलं नाहीये. हा, परत इथं मी बोलतो, विकास हा कुठंच दिसला नाही. म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत काहीच विकास मला दिसलेला नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन मी पुढे जाणार आहे आणि मी ह्याच्यावरती काम करणार. आपण शेवटाकडे येऊया. राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि 20 वर्षानंतर मनसे पक्षाने एका दुसऱ्या पक्षासोबत युती केली. अधिकृतपणे ही युती झालेली आहे आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकांना हे दोन्ही पक्ष सामोरे जात आहेत, युती म्हणून सामोरे जात आहेत. कसं बघताय? येणाऱ्या काळामध्ये कसा ह्याचा निकाल असेल? खूप चांगला म्हणजे एक तुम्हाला सांगू का, आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विचारलं ना, ते खूप आनंद झाला का दोन्ही ठाकरे एकत्र आले. ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातली आणि मनापासून इच्छा होती. प्रत्येकाला वाटत होतं. आणि आता काय झाले, गेले ते कावले, राहिले ते मावले. आता जे मावले आहेत तेच राहिलेत. इथं पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये पण आणि शिवसेना उभाटामध्ये पण. आता हे मावले सर्व एकत्र झालेले आहेत आणि ह्याचा जो जी ताकद किंवा यांच्या कामांचा प्रभाव जो असतो, हे तुम्हाला पुढच्या कालामध्ये दिसेल. हे एकत्र आले. मनसेची आठवण नागरिकांना तेव्हाच होते ज्यावेळेला ते अडचणीत असतात, समस्येमध्ये असतात आणि प्रत्येक मराठी माणसाच्या आणि प्रत्येक प्रश्नाच्या मागे मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता खंबीरपणे उभा राहिलेला दिसतो. मात्र हीच गोष्ट ज्यावेळेला निवडणूक येते त्यावेळेला मात्र दिसत नाही. मतदार मनसेकडनं पाठ फिरवतात आणि दुसरीकडे जातात. आता ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही त्याच माणसांना, त्याच मराठी बांधवांना, त्याच मतदारांना काय अपील कराल की तुम्ही इतके वर्ष त्यांच्यासाठी उभे राहिलात, एक दिवस त्यांनी तुमच्यासाठी उभं राहावं? बघा, पहिली गोष्ट ना, जे तुम्ही म्हणताय का आपण काम करतो पण आपल्या पाठ फिरवतात, पण काम असलं का परत आपल्याकडे येतात. याच्याने मला काय दुःख बिक्क वाटत नाही, मला उलटा अभिमान वाटतो. एखादा माणूस जेव्हा गरजलेला असतो ना, तो अशा व्यक्तीकडे जातो जो त्याचं काम करेल. आणि त्याला अशाच व्यक्तीकडे जातो ज्याच्या मनामध्ये त्याला खूप मोठं स्थान असतं आणि त्याच्या सगळ्या मनोकामना तिकडच पूर्ण होतील. आणि हे सगळे विचार त्यांना फक्त मनसेकडे येतं. म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. बघूया येणाऱ्या काळामध्ये मनसे आणि शिवसेना युतीला कशा पद्धतीने यश मिळतंय हे 16 तारखेला स्पष्ट होईल. तुर्तास आपण सचिन कुरेल यांचं विजन काय आहे, त्यांच्या प्रभागात त्यांना कशा पद्धतीने विकास करायचा आहे, ह्या गोष्टी जाणून घेतल्यात. वेळ झाली आता मात्र इथेच थांबायची. सर, तुम्ही तुमच्या प्रचारातून वेळात वेळ काढून आमच्यासोबत संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.